या स्वर्ण होय सकळ विद्याचे अधिकरण त्याची वंदू चरण ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा वरुण कुंडली कायदातुं मुनिरे समागतितं समानन्दनं प्रगम्भलिंगं भज पांडुरंगा करू प्रथमाय नमो सद्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा मस्तक पायावरी
विठ्ठलाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग महान भागवत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू महावैष्णव जगमान्य जगद्गुरु संत तुकोबराय यांचा हा 6 चरणाचा अभंग. अभंगाचा प्रतिपाद विषय असा आहे, अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मा ते सुकर. ह्या अभंगात तुकोबराय म्हणतात भगवंतानी जे अवतार झाले किती अवतार झाले भगवंताचे 10 अवतार सांगितले शास्त्रामध्ये. कशासाठी घेतले? फक्त भक्तासाठी. कशासाठी घेतले? फक्त भक्तासाठी घेतले. अभंगाचा सरळ सोप्या भाषेत सांगितलेला अर्थ आहे. वेदांत चक्रवर्ती सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, टाळकरेच्या चरणावर नतमस्तक होऊन, श्रोते मंडळी माता भगिनी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज या ठिकाणी गोकुळ अष्टमी निमित्त त्याच्या निमित्ताचं कीर्तन आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळूभाऊ गोडे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांचं दर्शन विठ्ठल भगवान कितवा अवतार आहे भगवंताचा? 8वा. वा, प्रश्नाचे उत्तर लवकर द्यायचे, लक्षात घ्या. ज्या आकड्यामध्ये गाठच नाही, एक आकडा काढला वरी गाठ आहे, 2 काढला मध्ये गाठ आहे, 3 काढल्या मध्ये गाठ आहे, 4 काढल्यानंतर मध्ये गाठ आहे, 5 काढल्यानंतर मध्येच गाठ आहे, 6 काढल्यानंतर मध्ये गाठ आहे आणि 7 काढल्यानंतर वरी गाठ गेली. पण 8 आकड्याला गाठच नाही. ज्याच्या चित्तामध्ये गाठ नाही त्यालाच भगवंत म्हणतात. भगवंताला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि संत येतातच. आपण नाही आलं तर काहीच अडचण नाही. आपल्या जगात फक्त 3 माणसाचे, आई वडील संत आणि भगवंत, बस. याच्या पुढे कोण नाही. मग आपल्याला जे मिळालं आहे लक्ष द्या, उष्ण मिळालं. कारण जे आपल्याला मिळतं हरी प्राप्तीची उपाय करावे संतानाचे माय. कारण हे मिळतं मान्य आहे, परंतु भगवंताचा जन्म उत्सव मांडलेला आहे. मग देवाचा जन्म होतो का? इकडे संत सांगतात आयोनी संभव योग हा योगी. काय सांगतात? संतांनी शब्द कसा वापरला? जन्म शब्द वापरला नाही, आयोनी संभव योग हा योग. कारण संत देवाला काय वाटतं, आपल्याला असं ते प्रगट व्हावं लागतं. आणि आपल्याला कसं आहे, आपलं उघडं व्हावं लागतं. हा फरक आहे. लक्ष द्या. मग इथे एकनाथ महाराज म्हणतात, भागवत सांगत कृष्ण परमात्म्याचा ज्या ज्या ठिकाणी चरित्र आलेलं आहे त्या ठिकाणी भगवंत कुठे जन्मले? मथुरेत. वा, मथुरेत. बरोबर आहे ना महाराज? मग सगळे संतांनी सांगितलं, पण तुकोबराय वेगळे सांगतात. तुम्हाला आम्हाला काय सांगतात? कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला, पाय प्रताप सुतला, पाय प्रताप सुतला.
गोकुळाचे एखादा जर इतिहासकार जर तिथे नेला तो म्हणजे 2 कृष्ण होते. काय सांगत 2 कृष्ण होते. एक मथुरेत जन्मला असेल आणि गोकुळात जन्मला असेल. बरोबर आहे का? तुकोबर पण सांगतात की आपल्याला कृष्ण गोकुळी जन्मला. कारण का तुकोबरायचं आपल्याला खरं करावं लागेल. का तुकोबरायच्या झेंड्याखाली आपण सगळे चालले जाऊ. तुकोबरायचं मानावंच लागणार. मग तुकोबराय म्हणतात गोकुळा पण नाम तुकोबरायांचा अवतार नामदेव महाराजांचा. जगद्गुरु तुका अवतार नामाया. जगद्गुरु तुका अवतार नामाया. आता लक्षात घ्या ब्रह्मगिरीची जी गोदावरी नदी आहे तिचा उगम कुठं झाला. बोला 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 ब्रह्मगिरी. आणि तिथं गुप्त झाले. बरोबर आहे. खाली कुठं आली महाद्वारला आली. तिथं काय झाला उगम झाला तिथंच गुप्त झाले. तिथून पुढे कुठे आले गौतम ऋषीच्या कुंडामध्ये आले आणि तिथून प्रवाह चालू झाला. मग ज्या गंगेला निर्माण केलं त्या गंगेला 3 ठिकाणी जर उगम आपला काय होतं प्रवाह चालू होतो. मग देवाला 10 ठिकाणी व्हायला काय झालं मग त्याच्या पुढे जाऊन सांगतो. अजून आज आपण गोकुळ नगर मध्ये आलो. तुम्ही काय म्हणणार कुठले महाराज गोकुळनगरचे महाराज. काय म्हणणार गोकुळनगरचे. उद्या आपण कुठे कीर्तनाला गेलो पंढरपूरला गेलो म्हणजे पंढरपूरचे महाराज. आळंदीला गेलो आळंदीचे महाराज. त्र्यंबकेश्वरला कीर्तनाला गेलो त्र्यंबकेश्वरचे महाराज. कारण का हा गोंधळ कुठला का असेना परंतु नाव बदललं ना. तसं तुकोबराने कुठं पाहिलं गोकुळामध्ये पाहिलं आणि नामदेव महाराजांनी कुठं पाहिलं पाहिला पाहिला नंदाचा आनंद रूपे आनंद वेसे देखील आनंद भगवंताचे. तसं आज गोकुळाष्टमी आहे. आज काय गोकुळ म्हणजे जन्माचा उत्सव आहे. जन्म म्हणजे प्रगट होणे. आता जन्म आहे लक्षात घ्या. चैतन्य पाहिजे जड पाहिजे. त्या दोन्हीतून एक शब्द त्याला माया झाली. चैतन्य अधिक जड बरोबर माया. आता जडाला ज्ञानच नाही ना. ह्या माईकला जर विचारलं बाबा मालक कोण आहे सांगेल का. कारण का आकाशाला ज्ञान आहे ह्याला ज्ञान नाही ना. त्याला त्यांना ज्ञान नाही ना. कारण जडाला ज्ञान नाही. लक्षात. मग त्या गावात चैतन्य जड माया बरोबर जीव ज्यावेळेस एक ठिकाणी पैसे येतात
त्या टाइमला भगवंत अवतार. बरं भगवंताला अवतार घ्यायचा आहे, लक्षात घ्या. कसा घ्यायचा जन्म भगवंत अवतार? हा ते आयावनी समूर्ती, त्याला जन्मच नाही अजिबात. ती प्रगट होतात कारण त्यांच्या कशी कराय कसा आहे, ज्या वेळेस संत महात्मे ह्यांच्यावर सगळं चालती प्रजा सगळी, त्या टायमाला भगवंताला प्रगट व्हायची काय गरज नाही. पण जर संतांचा ऐकत नाही, त्याच्यावर पुन्हा कायदा केला भगवंतानी. कुठला कायदा केला? धर्माचा कायदा केला. आ धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. पाखंड खंडना घरी पाखंड खंडना, जन्म घ्यायची गरज नाही, प्रगट व्हायची गरज नाही. ती काय करतात, निवांत आपलं खाली उशी घालून. परंतु त्या ठिकाणी जेव्हा दुराचारी जन्माला येतात, काम क्रोध लोभी लोक, त्या टायमाला भगवंताला काय करायचं, जन्म घ्यावा. कारण त्या ठिकाणी त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला पुन्हा जन्म घ्यावा. म्हणून परित्राणम साधुनाम विनाशयं कर्ताम धर्म संस्थापने संभाव्य योगायोग. कारण का धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंताला जन्म घ्यावा. कारण का टीव्हीवर महाभारत चालू असल्यामुळे सगळ्याच्या पाठांचा हा श्लोक असला माझ्या अंदाजा सगळे बरोबर का. परित्राण साधन हा श्लोक पाठ आहे सगळ्यांचा. मग भगवान जन्म घेतात, दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतात. म्हणून तो कोपर आहे अभंगाच्या प्रथम चरणात. बाकी कोणासाठी नाही म्हणजे भगवान खूप उभा आहे, आमच्यासाठी अवतार घेतला. परंतु जे
भगवंतापासून कारण काय केलं यांनी लोक त्याला भगवंताने काय केलं जवळ थांबू दिले जवळ घेतलं नाही का भगवंताने जवळ कारण पुरा येत मला सांगतो भगवंताने लक्षात घ्या संताची जेव्हा निंदा होते त्या टायमाला भगवंताला अवतार घ्यावा लागतो भक्त प्रल्हादाला इतका त्रास दिला भगवंताने कोण हिरण्यकश्यपूने इतका त्रास दिला महाराज हो कारण त्या हिरण्यकश्यपूने डबल पीएचडी केली डबल दोनदा परीक्षा दिली होती कशी परीक्षा दिली की भक्ताला त्रास द्यायचा किती दिली भक्ताला त्रास देण्यासाठी महाराज त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यावा लागेल कारण का भक्तासाठी भगवंताला अवतार घ्यावाच लागतो जर भक्ताला त्रास जर होत असेल त्यावेळेस अवतार घ्यावा लागतो आणि त्यावेळेस भक्त प्रल्हाद आणि त्या भगवंताने काय केलं पडता जड वारी दासी आठवावा हरी महाराज त्या भगवंताची जेव्हा आठवण करतात त्या महाराज काय करतो महाराज तेव्हा घेऊन याच्या क्रगला आणि त्या भक्ताला आपल्या जवळ घेतात काय घेतात तो वैष्णव त्या टायमाला भक्त प्रल्हादाला देहांत प्रायची शिक्षा दिली महाराज कुठली दिली देहांत प्रायची त्या भक्त प्रल्हादाने भगवंताचं चिंतन चालू केलं महाराज हक्कादार केवळे गालोने संपपुरे गालोने संपपुरे गालोने भगवंताने हात मारल्यावर प्रकट झाले मला कुठला अवतार भगवंताचा नरसिंह अवतार आणि नरसिंह अवतार घेऊन भगवंताने त्याला मी काय सांगतोय आम्हासाठी अवतार भक्तासाठीच अवतार भगवंत येऊ शकतात हे लक्षात अजून दृष्टांत देतो पांडवाचं कौरवाचं युद्ध होतं कारण का भगवंत अवतार कसे घेतात हे सांगायचं आम्हाला फक्त
ज्यावेळेस पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध होतं त्या इथं काय होतं मला तांडा चौकटी होती तरी कोण शकुनी दुःशासन कर्ण विकर्ण ही तांडा चौकटी होती म्हणले याच्यात आता युद्ध जवळ आले म्हणजे पांडव कसे फोडायचे काय सांगितलं पांडव कसे फोडायचे आणि केली ना बळीराम दादाची सेवा बळीराम दादा फोडला ना बळीराम दादा फोडले ना त्याने उद्या भाऊ माझ्या विरुद्ध बाजूला युद्ध करणार त्या टायमाला भगवंताला कळालं महाराज तू फार चतुरा चतुरा तो कारण का लय चतुर आहे महाराज त्या टायमाला काय केलं भगवंताने एका वयस्कर स्त्रीचं रूप घेतलं भगवंताने बळराम दादा तालमीतून निघाले होते असे डुलत 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 लागला त्या बाईला धक्का महाराज बाई हरी ओम दादा पाहिलं दादा म्हणले ब्रह्मात्याचं पातक आणि म्हणले कृष्ण म्हणजे काय दादा कारण का दादा म्हणायचे बरं का दादाला काय असते बुद्धी कमी असते दादा लोकांना खरंच महाराज त्या दोनदा दादा म्हणतात दादा आता बळराम दादा भीम दादा दादाला बुद्धी कमी असते कधी बस सांगणार का शास्त्राला सांगतो कारण दादा होते म्हणजे कृष्णा म्हणजे ब्रह्महत्येचं पातक झालं काय एक म्हातारी माझ्या कोण मेली ब्रह्महत्यार पातक करणे आणि तुम्ही तर सरळ जगाच्या कल्याणा संतांचे कारण तुम्हाला तीर्थाला जावं लागेल म्हणजे किती दिवस म्हणजे 29 दिवस किती दिवस सांगितलं फक्त 29 दिवस 24 एकादशी 5 पर्वणी काळ हो कुठल्या 5 पर्वणी काढायच्या रामनवमी वामन जयंती
गोकुळाष्टमी नरसिंहेंदी उत्तम उत्तम शिवरात्र हे 5 पर्व काढायला लक्षात ठेवा. आणि 24 एकादशी 29 दिवस दादाला कुठे पाठवलं? दुरावला बळी भद्र. दादा तिकडेच पाठवलं. आणि ह्याने काय केलं महाराज? दुर्योधनानं आता म्हणजे दादा तर फोडलंय, आता कृष्णाला फोडायचं. आणि कोणीला भगवंताला आमंत्रण दिलं ना. अरे महाराज भगवंत राजवाड्यापासून ते पार मला शिवबसवर मांडव टाकलेला आहे. पाण्याच्या करंज्या लावल्या, त्या अत्यारच्या करंज्या लावल्या महाराज. फुलं उधळण्यासाठी तरुण स्त्रिया ठेवल्या महाराज. हार वीर भगवंताला गाठलेला आहे महाराज. आणि भगवंताला सांगितलं म्हणले तुमचं जे काय काम असेल तर आपण काय करू म्हणले, संध्याकाळी विधानसभेत मांडू, पण तू पराजय व्हायला आमच्याकडे. कारण का शास्त्र असं सांगतं महाराज, वैरेच्या घरी कधी जेवायचं नाही. दादा कृष्ण भगवंताने सांगितलं मला आमंत्रण आहे. कुणाचं? म्हणजे विदुर काकाच. म्हणजे ह्या म्हाताऱ्या डाव साधलाच कधी? आमच्या अगोदर मला आमंत्रण दिलं. त्या टायमाला भगवंत म्हणतात उद्धवाला, उद्धवा चला जाऊ विदुराकडे. उद्धवा चला जाऊ विदुराकडे. चला जाऊ विदुराकडे. उद्धवा चला जाऊ विदुराकडे. कारण दुर्योधनाने कृष्ण भगवंताला प्रश्न केला, आम्ही तुमचे ना पांडव जसे तुमचे नातेवाईक आहेत तसे आम्ही नातेवाईक आहोत. म्हणजे तू 5 गाव म्हणजे तरी देऊ शकत नाही. दुर्योधन म्हणला सुईच्या टोकावर बसून एवढी मी माती बी देणार नाही. अजून सांगितलं पुढे जाऊन एखाद्या दुसऱ्याला देऊन टाकेन पण पांडवाला देणार नाही. काय सांगितलं? मग त्या टायमाला भगवंत म्हणतात दुर्योधना हे मला पांडव का प्रिय, माझं रात्र दिवस चिंतन करतात आणि ते माझे प्राण आहेत, ते प्राणापेक्षाही प्रिय आहेत मला. कारण का ते दीन वत्सल्य. कोण आहे ते? दीन वत्सल्य. लक्षात ठेवा, ते माझे भक्त आहे. दीन वत्सल्य दीन नाथ. दीन वत्सल्य भक्तासाठी ती काय करतात? अवतार घेतात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मोहे धावे खाली पाना मोहे
राणा कारण का तुकोपरा इद्राटन गाई इद्राटन कारण आई प्रेम करते मोजकं प्रेम करते कुठवर तांदळ बोलतो आईचं प्रेम ना लक्षात 4 तांदळ पडले डोक्यावर पुन्हा आई प्रेम करत कमी होत आणि गाय प्रेम करते महाराज गाय काय घेतीस शेतामध्ये बांधलेल्या मोठ्यामध्ये शेजारी वासर होतं महाराज पाना शब्द वापरायचं तेवढ्यात महाराज वाघ आला वाघ आज मला पेडाचा येतं म्हणजे वासराकडे बघितल्यावर ती वाघ जवळ आला मला त्या टायमाला गायीने काय केली हंबरडा बोलली त्या टायमाला मालक गावाकडे गेला होता मला कुणीच नव्हतं शेवटला वाघ जवळ आल्यानंतर गायीने काय केलं वाघ गावात बोललं महाराज आणि वाघा संग धूम कडी युद्ध खेळलं महाराज शेवटला वाघालाही मारले स्वतः येऊन एवढं प्रेम करते महाराज कधी गाय गेली आहे डॉक्टरकडे नाही गाय जाणार नाही कारण गाय इतकं प्रेम करते महाराज तिला जर शोधला चारला की सारखं मागं पाय वरतो कुठं वासराकडे आणि खात असताना त्या वासराची जर याद तिला आली की हंबरडा फोडते आणि जेव्हा संध्याकाळी घराकडे निघाले सगळेच्या पुढे असते तर आमचे वारकरी पंढरपूरला जातात आषाढी वारीला बारस होऊ दे आणि पुढे एकत्र बस येते महाराज आणि साठते महाराज लगेच पाण्याचा तुका म्हणे वच देनु वेचे प्रेम त्या वासरावर असतं तसं जो भक्त आहे त्या भक्ताचं प्रेम लक्षात ठेवा त्या पांडुरंग परमात्म्याचं प्रेम जे असतं त्या भक्तावर कारण धेनुवेचे चित्ती त्या चित्तामध्ये भगवंताचं असतं म्हणून तुकोबरा हा बघायचे कुठे गेला ओठे नदीसे पाहता उडी झाली आवाजी
आवचिता. कारण का तू खूप बरं आहे सांगतात ती कारण का भक्तासाठी गोडी बाबीच्या पुढे तुम्हाला कळत नाही समजत नाही मला कधी त्या भक्ताचं कार्य न सांगता तुम्हा कळ येते अंधारा. झुंजूर मासचं जेवण होतं. झुंजूर मास. झुंजूर मास कळते का? झुंजूर मास होता. गेल्या वर्षी काय आपलं लॉकडाऊन होता त्याच्यामुळे काय भगवंताची जीव घालता नाही. आता उघडलाय थोडा काय हरकत नाही पण हरकत नाही म्हणजे परंतु उद्या संपणार होता. उद्या संपणार होता. धर्मराजा डोक्याला हात राहून बसले. तेवढ्यात भीमदादा तिथं आले आणि भीमदादा तिथं आल्यानंतर काय म्हणले दादा कुठं सोक्कीचा डबा मिळाला का खेळायला. अरे म्हणले भीमा असं बोलू नये म्हणले. बोल बोल म्हणले तुझा अधिकार आहे बोल. कारण का ते सोक्कीचा डबा खेळ म्हणून राजी घेतलं ना. बोल म्हणले काय बोलायचं ते बोल. ठीक आहे म्हणले. द्रौपदी सांगितले म्हणले भगवंताला म्हणजे झुंजूर मासं जेवण घालायचं आहे आणि काय करायचं म्हणले स्वयंपाक तयार. द्रौपदीचं प्रेम कृष्ण परमात्म्यावर जास्त होतं महाराज. तिने पाठच उठली स्नान वगैरे त्याने उरकलं महाराज. स्वयंपाकाला सुरुवात केला महाराज आणि 9 वाजता स्वयंपाक तयार झाला. 9 वाजता स्वयंपाक तयार झाल्याबरोबर धर्मराजाला सांगितलं म्हणजे स्वयंपाक झालेला आहे. ठीक आहे म्हणजे भीम केलेले बघ भीमाकडे झोपडीमध्ये भीम झोप कोणाला महाराज. त्या टायमाला सांगितलं म्हणजे धर्मराजाने कपड्याला हात मारून घेतला. अरे म्हणले तू तर अजून असा हात कपडा हात उठ. काजला भीम उठला गडबडीने डोळे सोडायला. अरे म्हणजे भीमा गेला नाहीस का? मला स्वयंपाक झाला नाही का अजून? स्वयंपाक झाल्यावर जाणारच का? म्हणजे जायचं कुठं दौड केला. आपण कुठं आहोत उन्हात. जायला झाला तर 5-6 दिवस याला 5-6 दिवस. तुम्ही फक्त जेवण तयार करा. आवची तुगडी कशी घालतोय भक्तासाठी मला हे सांगायचंय. ठीक आहे म्हणले. भीमदादा म्हणजे ताट करा. धर्मराजा म्हणजे द्वारकेला जायचं आहे देवाला आणायचंय आणि म्हणतो ताट करा. तुम्ही ताट करा. भीमदादा आले महाराज. तोंड ठेवले चूळ भरली आणि त्यांचा गदा 8 लोकांना उचलत नव्हता. त्यांचा गदा 8 लोकांना उचलत नव्हता. म्हणजे 2.5 क्विंटलचा गदा होता. आणि त्या गद्याला म्हणजे माझी शपथ आहे तुला आणि वरी गेला तसंच माझ्या डोक्यात येऊन पडायचं काय सांगितलं ना. आणि भीमदादाने काय केलं महाराज गदा घेतला. गर 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 फिरला महाराज. निश्चयांचे बळ Oh
आणि खाली मान गाठली महाराज आणि भगवंताचं चिंतन चालू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे गोविंद हरे मुरारे म्हणजे काय झालं भीमा? पाणी बी आणायचं गरम करून. म्हणजे माझं काय काम नाही म्हणजे धर्म म्हणजे दादाचं काम आहे म्हणजे काय झुंजूर माचं जेवण करायचं. आवचीत घाले उडी अरंगा भगवंत काय करतात तिथं त्या भक्ताचं काय करतात उडी घालतात. अजून प्रकारचं समोर पांडव दुर्योधनाला वाटलं ह्या पांडवाचा नाश कसा करायचा. कोणाला पाठवलं आणि साष्टांग दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग कारण का ऋषीचा अंश आहे पांडवाचा म्हणून ऋषीला दंडवत काढला. त्याचा जन्म का ऋषीपासून झालेला आहे. म्हणले 12 वाजले म्हणले विश्रांती घ्या. अरे म्हणले पोटात आग पडली म्हणले कुठं झोपाय सांग. धर्मराजाच्या पायाखाली माती सरकारी महाराज ह्या टायमाला जेवण आणायचं कुठं पण एक दोन नाही ना 60,000 शिष्य आहेत महाराज. बरं दुर्वास ऋषीला एकट्याच जेवण किती होतं महाराज? किती होतं महाराज दुर्वास ऋषीला? 60 सहस्त्र खंड्यान दुर्वासा भोजन सत्वर 60 सहस्त्र खंड अन्न लागत महाराजांना. थोडं अन्न लागत नव्हतं दुर्वास ऋषीला एकट्याला तेवढं आणि 60,000 शिष्य एवढे होते महाराज. त्या टायमाला म्हणले तुम्ही काय करा म्हणले गंगेला जाऊन म्हणले हातपाय घेऊन आणि धर्मराजा ती गेले ऋषी महाराज. आवची तोडी कशी घालते बघ मला हे सांगायचं. धर्मराजा गेले महाराज. गेल्यानंतर सगळे ऋषी गेले. धर्मराजाने द्रौपदीला उठले म्हणले उठ. म्हणजे का म्हणलं तो रागीड बाबा आलाय. बरं त्याचं काय सांगा नाही महाराज. तोंडावर बी वटावर बी शाप नाही करावं तर म्हणे शाप देऊन बस कौरव उलट चांगलं झालं. त्या टायमाला द्रौपदीने धावा केला महाराज. कृष्णा धाव रे धाव करे
संकट पडले संभाळे आपुले संभाळे आपुले भगवंतापाशी गेली महाराज. भगवंत जेवायला बसले होते. बहिणीची हाक ऐकली बरोबर भगवंताने ताट बाजूला ढकललं आणि भगवंत गरुडावर बसले महाराज. पिवळा पितांबर गगनी धडकला गगनी धडकला गरुडावर तुझी हाक ऐकल्याबरोबर मी जेवायला बसलो होतो. मला भूक लागली. आधी जेवायला वाढ. काय सांगितलं? आधी जेवायला वाढ. देवा म्हणले त्याच कामासाठी बोलले इथं. काय सांगितलं? त्याच कामासाठी बोलले देवा. हे बघ द्रुपदी म्हणले काम नंतर बघू पण आधी मला जेवायला म्हणले. देवा कायच नाही म्हणजे ती म्हणजे ताट आहे ना म्हणजे सूर्याने तपस्या केली होता. तपाचे सामर्थ्य तपल्या चरणजीव करतो. सूर्याची तपस्या केली महाराज. त्याने एक थाळी दिली होती. त्या थाळीमध्ये काय झालं जेवढं सकाळी दिवस निघाल्यापासून दिवस मावळीतोर जेवढं अन्न पाहिजे होतं तेवढं मिळत. त्यावेळेस महाराज भगवंतांनी सांगितलं म्हणजे ते ताट घेऊन ये. आणि त्या ताटाला काय होतं महाराज एक भाजीचा कण चिटकला होता. मित्रांनो सांगतो तिकडे पुढं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ताई म्हणल्या द्रौपदीला भांडेच घासता येत नव्हत्या. काय म्हणले? द्रौपदीला भांडेच घासता येत नव्हते. अहो ती राजाची पत्नी आहे. राजाची मुलगी आहे ती द्रौपदी. दासी किती असतील तिच्या वशी लक्षात घ्या. त्या टायमाला भगवंताने ते एक शीत खाल्लं महाराज. भगवंताने ढेकर दिली. ते होते ना 60,000 ऋषी त्यांच्या पोट झाले. बाकीचे शिष्य म्हणले देवा दुर्वास ऋषीला म्हणले पोट तर आपलं गत झालं म्हणले. म्हणजे माझं पोट गत झाले म्हणले. आता धर्मराजाने जेवायचं कसं काय? बर नाही जेवायचं तिथं भीम दादा आहे गदा घेऊनच. आपण असं करू म्हणजे इकडेच पळून जाऊ. काय केले पुन्हा तिथं आश्रम मध्ये आले. पुन्हा उचित आले. कारण का तो भगवान काय करतो तिथं भक्ताचं रक्षण करतो. म्हणून माझे तो कोपर आहे अभंगाच्या 14 सांगतात. सुख ठेवी आम्हासाठी
सुख ठेविया माझा